आता सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोनं प्रति तोळा 3,000 रुपयांनी घसरलंय, तर सोनं प्रति तोळा 1,57,000 रुपयांवर आहे, तर चांदीचे भाव प्रति किलो 2,57,000 वर गेले आहेत। तर सोनं प्रति तोळा 3,000 रुपयांनी घसरल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। जळगावच्या बाजारात आज सोन्यात तब्बल 3,000 रुपयाची घसरण झाली आहे, तर चांदीमध्ये 13,000 रुपयाची घसरण झालेली आहे। रुपयाच्या तुलनेत कुठेतरी डॉलर मजबूत झाल्यामुळे या ठिकाणी ही घसरण झाल्याचं बोललं जात आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत या ठिकाणी पूना गाडगीळ सनचे व्यवस्थापक आहे गिरीश डेरे, आम्ही त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। सर, काय सांगणार, सोने चांदीच्या दरात या ठिकाणी विचार केला तर आज जवळपास सोन्यात 3,000 रुपयाची व चांदीमध्ये 13,000 रुपयाची घसरण झाली आहे। नेमकी या घसरणीची कारण काय आहेत? थोडा आपण जर एक आठवड्याचा जर विचार करत असू तर आठवड्याभरात आपण थोडंसं सोन्यामध्ये चढ उतार बघत आहे। जी झालेली चढ उतार आहे, म्हणजे जी प्रामुख्याने जी काही घसरण किंवा वाढ झालेली आहे तिथं प्रामुख्याने आठवड्याभरामध्ये बऱ्यापैकी हे झालेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता आणि भूराजकीय घडामोडींमुळे सोन्याच्या किमतीत चढ उतार झालेले आहेत। अमेरिकेच्या व्याजदरांबाबतच्या ज्या अपेक्षा आणि डॉलरच्या मूल्यातील बदलाचा जो काही आहे तो सोन्यावरती परिणाम झालेला आहे। 3,000 रुपयांनी सोन्याचे दर कमी झालेले आहे आणि 13,000 रुपयांनी चांदीचे दर कमी झालेले आहे। आज जर सोन्याचा दराचा विचार केला तर 1,57,000 रुपये 20 जीएसटी सोन्याचा दर आहे आणि 2,57,520 जीएसटी चांदीचा दर आहे। प्रामुख्याने जर विचार केला तर वाढलेल्या दरांमुळे ग्राहक हलक्या वजनांच्या आणि कमी बजेटमधील जे दागिने आहेत त्याला ते पसंत करत आहे। जुन्या सोन्याच्या एक्सचेंजच्या व्यवहारामध्ये वाढ झालेली आहे, म्हणजे जुने सोनं देऊन नवीन सोनं घेण्यासाठी ग्राहकांचा ओढा वाढलेला आहे। लग्नसराई आणि पारंपरिक खरेदीमुळे सोन्याची मागणी ही कायम आहे। ग्राहक केवळ सोन्याच्या वजनापेक्षा डिझाईन आणि गुणवत्ता आणि बायबॅक सुविधांकडे अधिक लक्ष देतात। जळगावच्या बाजारात सोन्यात तब्बल 3,000 रुपयाची तर चांदीत जवळपास 13,000 रुपयाची घसरण या ठिकाणी झाली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।